आपण वेक्टरला सुरुवात केलेली आहे आणि या वेक्टर चॅप्टरमध्ये सर्वात महत्त्वाची एक डेफिनेशन्स आपण पाहिलेली आहे, कोलिनियर वेक्टर्स. कोलिनियर वेक्टर्सला तुम्ही पॅरलल वेक्टर्स असं म्हणू शकता. आणि त्या डेफिनेशन्समध्ये सांगितलं होतं की वेक्टर्स विच आर पॅरलल टू द सेम लाईन आर कॉल्ड कोलिनियर वेक्टर्स. या कोलिनियर वेक्टरच्या दोन कंडिशन्स मी तुम्हाला लिहून दिल्या होत्या की टू वेक्टर्स, वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर if one vector is scalar multiple of other vector. The vector A is equal to m into vector B where m is scalar. ही जी महत्त्वाची डेफिनेशन आहे ना किंवा ही जी कंडिशन आहे, या कंडिशनचा प्रूफ मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तो हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी एकदा परत त्या थेरमचा जो प्रूफ आहे तो तुम्ही पाहून घ्यायचं. आणि इथं फार चांगली गोष्ट आहे की इथे एक एक टॉपिक जे आहेत ते दुसऱ्यांवर डिपेंड राहतात. त्याच्यामुळे आधीचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता. तर रेग्युलर क्लासमध्ये काय होतं की एक वेळा एका क्लासमध्ये एक किंवा दोन वेळा रिपीट करून जर सांगितलं तर नेक्स्ट टॉपिक जो आहे तो घेण्यात येतो. पण इथे तुम्हाला आता एक चांगली सोय आहे की आधीचे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज पाहायचे आणि नंतरच पुढचा जो व्हिडिओ आहे त्याला सुरुवात करायची. त्यामध्ये जो थेरम आपण पाहिला होता तोच थेरम थोडासा वेगळ्या पद्धतीने इथे विचारलेला आहे. पण या थेरमचा प्रूफ जो आहे तो पाहण्यापूर्वी तुम्हाला त्या थेरमचा प्रूफ एकदा बघावं लागेल की टू वेक्टर्स, वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर केव्हा असतात तर वन वेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर वेक्टर. जर वेक्टर ए इज इक्वल टू एम इंटू वेक्टर बी वेअर एम इज स्केलर. आता आपण या नेक्स्ट थेरमकडे पाहणार आहोत. याचा प्रूफ जो आहे तो कसा लिहायचा. काही असं वेगळं दिलेलं नाही आहे. जे आधीच्या थेरममध्ये आहे सेम जवळपास त्यासारखाच आहे, पण त्याचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. लक्ष द्या. आता थेरम आहे टू नॉन झिरो वेक्टर्स. नॉन झिरो म्हणजे झिरो नाही, ज्याचं मॅग्नेट्यूड झिरो नाही. वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. Two non-zero vector, vector A and vector B are collinear if and only if केव्हा there exist two scalar m and n आणि at least one of them is non-zero. दोन स्केलर आहेत त्यापैकी कमीत कमी एक जो स्केलर आहे तो नॉन झिरो आहे. त्याला तुम्ही असं लिहू शकता m इंटू वेक्टर ए प्लस n इंटू वेक्टर बी इज इक्वल टू नल वेक्टर. याचा प्रूफ जो आहे तो खूप सिंपल आहे. याला आपण दोन पार्टमध्ये लिहिणार आहोत. जेव्हा जेव्हा इफ अँड ओनली इफ येतं ना त्यावेळेस तो थेरम दोन पार्टमध्ये. सुरुवातीला काय करायचो, इफ अँड ओनली इफच्या आधी जे दिलेलं आहे ना ते गिव्हनमध्ये घ्यायचो आणि इफ अँड ओनली इफच्या नंतर जो आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचं. त्याला म्हणायचं ओनली इफ पार्ट. याचा जो प्रूफ आहे लक्षात द्या, ओनली इफ पार्ट जो आहे तो आपण पाहणार आहोत. आता ओनली इफ पार्टमध्ये काय करायचं मी पुन्हा रिपीट करतोय. ओनली इफ पार्ट इफ अँड ओनली इफच्या आधी जे आहे ते गिव्हनमध्ये घ्यायचं. म्हणजे आपल्याला हे कन्सिडर करावं लागेल की हा वेक्टर ए आणि वेक्टर बी हे कोलिनियर आहे. आपण इथे लिहिणार आहोत सपोज वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. ओनली इफ पार्टमध्ये वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर हे कन्सिडर करायचं. आणि इफ अँड ओनली इफच्या नंतर जे सांगितलेलं आहे ना ते आपल्याला शो करायचं. म्हणजे लास्टमध्ये आपल्याला असं मिळालं पाहिजे एम इंटू वेक्टर ए प्लस एन इंटू वेक्टर बी इज इक्वल टू नल वेक्टर. हे गिव्हन हे प्रूव्ह करायचं आहे आणि हा प्रूफ खूप सिंपल आहे. आता बघा, वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर हे आपण इथे सपोज केलं आहे. आणि याच्या आधीचा जो थेरम आहे त्या थेरमप्रमाणे आपण असं पाहिलं होतं की देअर एक्झिस्ट scalar
आता त्यावेळेस स्केलर जो आहे ना तो एम घेतला होता. इथे आपण स्केलर एम घेणार नाही, कारण इथे एम आणि एन हे दोन स्केलर आहेत, त्याच्यामुळे कन्फ्युजन होईल, म्हणून आपण स्केलर चेंज करणार आहोत. देन देअर एक्झिस्ट स्केलर टी, आणि तो टी कसा असायला पाहिजे, नॉट इक्वल टू 0 सच दॅट एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल आहे. तर तुम्ही असं लिहू शकता, वेक्टर ए इज इक्वल टू, आता स्केलर कोणता घेतला आहे आपण, टी, तर इथे लिहायचं टी इंटू वेक्टर बी. आधीचा जो थेरम आहे त्यामध्ये एम घेतला होता आपण. आता वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर, देन वेक्टर ए इज इक्वल टू टी इंटू वेक्टर बी, वेअर टी इज अ स्केलर आणि टी इज नॉट इक्वल टू 0. हा जो स्केलर आहे ना हा नॉट इक्वल टू 0 असतो. एक तर तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. आधीच्या केसमध्ये आपण पाहिलं होतं, जेव्हा डायरेक्शन सेम असतात त्यावेळेस टी हा पॉझिटिव्ह असतो, डायरेक्शन्स अपोजिट असतात त्यावेळेस हा टी निगेटिव्ह असतो. टी जो आहे तो नॉट इक्वल टू 0 असायला पाहिजे. वेक्टर ए इज इक्वल टू टी इंटू वेक्टर बी हा आधीच्या थेरममध्ये आपण प्रूफ पाहिलेला आहे, फक्त थोडासाच चेंज केला की त्यावेळेस त्या थेरममध्ये आपण स्केलर एम घेतला होता, इथे टी घेतलेला आहे. मग आता या कंडिशनवरून ही कंडिशन कशी मिळणार, तर खूप सिम्पल आहे. काय करायचं बघा, हा आहे वेक्टर ए, टी इंटू वेक्टर बी ची साईड चेंज करा, याला मायनस टी इंटू वेक्टर बी इज इक्वल टू नल वेक्टर असं लिहिलं आहे. टी इंटू वेक्टर बी लेफ्ट साईडला आले तर इकडे कोणताच वेक्टर बाकी नाही, तर त्याला आपण नल वेक्टर लिहितोय. आता बघा, वेक्टर बीचा कोइफिशियंट आहे मायनस टी आणि एचा कोइफिशियंट इथे दिलेला नाही, तो आपण 1 कन्सिडर करायचं. 1 इंटू वेक्टर ए मायनस टी इंटू वेक्टर बी इज इक्वल टू नल वेक्टर. पुढच्या स्टेपमध्ये आपण असं लिहिणार, हा आहे 1 इंटू वेक्टर ए प्लस साईन घेतली, निगेटिव्हच्या जागेवर प्लस घेतली, इथे स्केलर घेतला आहे मायनस टी इंटू वेक्टर बी इज इक्वल टू 0. इथे जो 1 आहे या 1ला मी एम कन्सिडर करतोय, आणि प्लस मायनस टी या 1ला एम कन्सिडर केलं आहे आणि मायनस टीला मी एन कन्सिडर केलं आहे. एन इंटू वेक्टर बी इज इक्वल टू नल वेक्टर वेअर एम इज इक्वल टू 1 अँड एन इज इक्वल टू मायनस टी. त्यांनी जे प्रूव्ह करायला सांगितलं होतं ते घेतलं आहे आपण, एम इंटू वेक्टर ए प्लस एन इंटू वेक्टर बी इज इक्वल टू नल वेक्टर. खूप सिम्पल आहे. हा जो आहे ना हा याचा झाला ओनली इफ पार्ट. याच्यानंतर आपण दुसरा पार्ट पाहणार आहोत इफ पार्ट, आणि तो काय राहणार, तर आपण इथे जे प्रूव्ह केलेलं आहे एम इंटू वेक्टर ए प्लस एन इंटू वेक्टर बी इज इक्वल टू नॉन वेक्टर, हे आता आपण गिवनमध्ये घेणार आणि दोन वेक्टर वेक्टर ए अँड वेक्टर बी हे कोलिनियर आहेत हे आपण प्रूव्ह करणार आहोत. आता बघायचं आपल्याला इफ पार्ट. इफ पार्ट काय राहणार आहे, इफ पार्ट, या इफ पार्टमध्ये इफ अँड ओनली इफ नंतर जी कंडिशन आहे ती गिवनमध्ये राहणार. तर आपण लिहू, सपोज एम इंटू वेक्टर ए प्लस एन इंटू वेक्टर बी इज इक्वल टू नॉन वेक्टर, आणि ॲटलिस्ट 1 स्केलर जो आहे तो नॉन झिरो पाहिजे. तर मी इथे लिहितोय वेअर एम इज नॉट इक्वल टू 0. दोनपैकी कोणताही एक जो आहे तो नॉन झिरो कन्सिडर केला, आणि लास्टमध्ये आपल्याला असं भेटायला पाहिजे की वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. हा झाला आहे इफ पार्ट. आता इथून सुरुवात कशी करणार, तर खूप सिम्पल आहे. सपोज केला आहे आपण एम इंटू वेक्टर ए प्लस एन इंटू वेक्टर बी इज इक्वल टू नॉन वेक्टर, देअरफॉर एम इंटू वेक्टर ए इज इक्वल टू मायनस एन इंटू वेक्टर बी. जी साईड चेंज केली. आता हा स्केलर एम आहे, याची साईड जर चेंज केली आपण तर वेक्टर ए इज इक्वल टू मायनस एन अपॉन एम इंटू वेक्टर बी. ती एवढी क्वांटिटी जी आहे ना ती स्केलर क्वांटिटी आलेली आहे. ही क्वांटिटी मायनस एन अपॉन एम ही स्केलर क्वांटिटी आहे. त्याच्या जागेवर तुम्ही कुठलाही एक स्केलर घेऊ शकता. म्हणून मी याला कुठल्या स्टेपमध्ये लिहितो आहे, देअरफॉर वेक्टर ए इज इक्वल टू टी मायनस एन अपॉन एमच्या जागेवर मी टी घेतलं आहे इंटू वेक्टर बी वेअर
टी इज इक्वल टू मायनस एन अपॉन एम इज स्केलर. आता हा एम नॉट इक्वल टू झिरोचा अर्थ काय होतो बघा, एम डिनॉमिनेटरमध्ये आलेला आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये जो नंबर असतो ना तो नॉट इक्वल टू झिरो असायला पाहिजे. जर तुम्ही इथे लिहिताना एन इज नॉट इक्वल टू झिरो लिहिलं असतं तर मग तुम्हाला एनची जी साईड आहे ती चेंज करावी लागली असते, डिनॉमिनेटरमध्ये एन घ्यावे लागले असते. तर ए इज इक्वल टू टी इंटू वेक्टर बी आलेला आहे. याचा अर्थ वेक्टर ए हा स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर बी आहे. वेक्टर ए इज स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर बी. स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर बी. आणि तुम्हाला माहिती आहे की एक वेक्टर जर दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल असेल तर वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. देअरफॉर आपण इथे लिहू शकतो वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. खूप सिंपल आहे. थेरममध्ये इफ अँड ओनली इफ च्या आधीचा पार्ट गिवनमध्ये घ्यायचा, नंतरचा पार्ट प्रूव्ह करायचा, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये नंतरचा पार्ट गिवनमध्ये घ्यायचा आणि आधीचा जो पार्ट आहे तो प्रूव्ह करायचा. हा कॉन्व्हर्स आहे. पहिला जो पार्ट आहे ना त्याचा कॉन्व्हर्स आहे, त्याला म्हणायचं इफ पार्ट, आणि आधीचा जो आहे त्याला म्हणायचं ओनली इफ पार्ट. आणि हा थेरम समजण्यासाठी याच्या आधीचा जो थेरम पाहिला होता आपण की टू वेक्टर्स वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर इफ वेक्टर ए इज इक्वल टू एम इन टू वेक्टर बी, ती जी कंडिशन आहे ती कंडिशन्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि तीच कंडिशन आपण इथे यूज केलेली आहे. पण त्यापैकी स्केलर थोडासा बदलला. तिथे त्या कंडिशनमध्ये एम हा स्केलर होता, इथे स्केलर घेताना आपण टी घेतलेला आहे आणि मग याला सॉल्व केलेलं आहे. एक्झाममध्ये हा थेरम येऊ शकतो किंवा त्याच्या आधीचं. हे थेरम्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि आता अशा टाईपचे थेरमचे विचारण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप जास्त झाले, कारण या चॅप्टरमधला जो पॅरलेलोपिपेड आणि टेट्राहेड्रॉनचे थेरम्स आहेत ना ते काढून टाकले. त्याच्यामुळे सेक्शन फॉर्म्युलाचे जे थेरम्स आहेत ते, त्याच्यानंतर आहेत कोप्लेनरचे थेरम आणि कोलिनियरचे, यांचे एक्झाममध्ये विचारण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप जास्त आहेत. थेरम सोपी आहे, लक्षात आला असेल सर्वांच्या. नसेल आला तर परत हा व्हिडिओ 2 वेळा रिपीट करून बघा. तुम्हाला वेक्टर सुरू केला आहे आणि 3 डायमेन्शनल जॉमेट्री जी आहे ती पाहिली नाही असं होणारच नाही. वेक्टरमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे 3 डायमेन्शनल जॉमेट्री, ज्याला 3D असं म्हटलं जातं. आता आपण पाहणार आहोत 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम काय असते. याच्या आधीपर्यंत जेवढे काही पाहिलेलं आहे आपण ते होतं 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम, ज्याच्यामध्ये फक्त 2च ॲक्सिस असतात, एक्स आणि वाय. तो एक प्लेन असतो आणि त्या प्लेनमध्ये ते 2 ॲक्सिस राहतात एक्स वाय. आणि त्या प्लेनमध्ये जेव्हा आपण एखादा पॉईंट घेतो त्यावेळेस त्याला फक्त 2च कोऑर्डिनेट असतात, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट. पहिला जो आहे तो एक्स कोऑर्डिनेट, दुसरा जो आहे तो वाय कोऑर्डिनेट. आता ही 3 डायमेन्शनल जॉमेट्री जर आपण रेग्युलर क्लासमध्ये शिकवायला सुरुवात केली असती ती आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करून सांगता आली असते. त्याचं कारण असं आहे की ज्या हॉलमध्ये आपण बसतो आहे, जिथे आपण क्लास घेतो आहे ना, तो हॉल म्हणजेच एक 3D डायग्रॅम किंवा पॅरलेलोपिपेड कन्सिडर करून ही जी 3 डायमेन्शनल जॉमेट्री आहे ती चांगल्या प्रकारे आपण एक्सप्लेन करू शकतो. पण तरी त्या हॉलची जी डायग्राम आहे ती मी तुम्हाला इथे काढून दाखवतो तशा टाईपचा, आणि त्यावरून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की 3 डायमेन्शनल जॉमेट्री काय असतं. लक्षात द्या, यामध्ये 3 ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. तर आता हे ॲक्सिस कोणते कन्सिडर करायचे, तुम्ही इथे एक पॅरलेलोपिपेड काढतो आहे. हा एक पॅरलेलोपिपेड काढलेला आहे. आता जो पॅरलेलोपिपेड काढलेला आहे असं समजा की आपण क्लास जो घेतो आहे ना त्या क्लासचा जो हॉल आहे तोच घेतलेला आहे. आणि इथे या साईडला माझा शिकवण्याचा बोर्ड आहे
इथे मी उभा राहतो, तुम्ही इथे बसता. ही जी खालचा जो प्लेन तुम्हाला दिसतोय ना त्या बाजूला बसता. आपल्या क्लासमध्ये या बाजूला मुलं बसतात, या बाजूला मुली आहेत. इथे मी शिकवायचा प्रयत्न करतो आहे आणि हा पूर्ण हॉल आहे. तर ही 3 डायमेन्शनल जॉमेट्री आहे, ज्याला हाईट आहे, लेंथ आहे आणि ब्रेड्थ आहे. जेव्हा हाईट, लेंथ आणि ब्रेड या तिन्ही गोष्टी येतात त्यावेळेस ती जी डायग्राम आहे ती 3D मध्ये येते, 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये येते. आता यामध्ये आपण 3 ॲक्सिस कन्सिडर करायचे. हा तो कॉर्नर आहे, मुलं ज्या साईडला बसतात त्या साईडचा हा जो समोरचा कॉर्नर आहे, इमॅजिन करा थोडंसं तुम्ही. हा जो कॉर्नर आहे तो ओरिजिन कन्सिडर करू आणि बाजूचा, या बाजूला खिडक्या आहेत भिंतीला, आठवत असेल तुम्हाला, इकडून हॉलची एंट्रन्स आहे जिथे आपण आतमध्ये जातो आहे. मुलं तुम्ही हॉलमधून जाता, या गेटमधून आतमध्ये जाता. या बाजूला ऑफिसची भिंत आहे, इथं ऑफिसचा दरवाजा आहे खालचा, जर हॉल पाहिला आपण तर हा ओरिजिन कन्सिडर करा. आणि याची ही जी कॉर्नर आहे ना याला आपण एक्स ॲक्सिस कन्सिडर करणार. वरच्या बाजूला जे गेलेलं आहे त्याला वाय ॲक्सिस कन्सिडर करणार. आणि मी जे शिकवतो आहे तिथे जी कॉर्नर येते त्याला आपण झेड ॲक्सिस कन्सिडर करणार. तशा टाईपची जी डायग्राम आहे ना ती 3D मध्ये आहे. आता या 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये वेक्टर जे आहे ना हे 3D मध्येच येतं पुढे. त्याच्यामुळे 3 डायमेन्शनल जॉमेट्री जी आहे ती तुम्हाला समजणं महत्त्वाची आहे. 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट जॉमेट्री किंवा जी सिस्टीम आहे तिचे कन्सेप्ट जे आहेत ते पूर्ण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आता आपण पाहणार आहोत की कोणता पॉईंट कुठे आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय राहणार आहे. त्यांना एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस कन्सिडर केलेलं आहे. आता लक्षात द्या व्यवस्थित. तर तुम्ही जिथे बसले आहेत ना तो एक प्लेन आहे आणि त्या प्लेनचं नाव आहे XOZ प्लेन. तुम्ही ज्या प्लेनमध्ये बसता क्लासमध्ये तो XOZ प्लेन आहे. ज्या भिंतीवर बोर्ड लागलेला आहे, ज्या भिंतीवर बोर्ड लागला आहे आणि मी शिकवतो त्या प्लेनचं नाव आहे YOZ प्लेन. आणि ज्या बाजूला खिडक्या आहेत, मुलांच्या साईडला खिडक्या असलेली जी भिंत आहे ती भिंत, त्या प्लेनचं नाव आहे XOY प्लेन. तसे 3 प्लेन आहेत. एक आहे XOY, दुसरा आहे YOZ, तिसरा XOZ. आता कोणता पॉईंट कुठे आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय राहतात तर लक्षात द्या. हा ओरिजिन आहे. या ओरिजिनचे 3ही कोऑर्डिनेट 0 राहतात. पहिला कोऑर्डिनेट एक्स ॲक्सेसचा राहतो, दुसरा वाय कोऑर्डिनेट आणि तिसरा झेड कोऑर्डिनेट. त्याच्यानंतर हा एक्स ॲक्सिस आहे आणि इथे जो पॉईंट तुम्हाला दिसतो आहे याला मी ए नाव दिलं. ओ पासून ए पर्यंतचं डिस्टन्स मी एक्स कन्सिडर केलं. ए पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे. ए पॉईंटला 3 कोऑर्डिनेट्स आहेत. पण एक्स ॲक्सिसवर आहे त्याचे 2 कोऑर्डिनेट 0 राहणार आहेत. एक्स कोऑर्डिनेट, तो ए पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट लिहायचा असेल तर ए पॉईंट ओरिजिनपासून किती डिस्टन्सवर कन्सिडर केला एक्स, तर मग पॉईंट एचा एक्स कोऑर्डिनेट झाला एक्स. आणि एक्स ॲक्सिसवर हा ए पॉईंट आहे त्याचा वाय कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेट 0. आता येऊ आपण वाय ॲक्सिसवर जो पॉईंट आहे तो याला मी बी नाव दिलं आणि बी पॉईंट ओरिजिनपासून वाय डिस्टन्सवर आहे. पॉईंट बी लाईज ऑन वाय ॲक्सिस, देअरफॉर इट्स एक्स कोऑर्डिनेट अँड झेड कोऑर्डिनेट्स आर 0. याचा एक्स कोऑर्डिनेट 0 राहणार, झेड कोऑर्डिनेट 0 राहणार आणि वाय कोऑर्डिनेट लिहायचं असेल तर ओरिजिनपासून हा पॉईंट किती डिस्टन्सवर आहे वाय, त्याचे कोऑर्डिनेट्स येणार 0 वाय 0. तिसरा पॉईंट घेऊ हा झेड ॲक्सिसवरचा, ज्याला मी सी नाव दिलं आहे. ओरिजिनपासून हा झेड डिस्टन्सवर आहे.
पॉईंट सी हा झेड ॲक्सिसवर आहे, त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0, त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आणि झेड कोऑर्डिनेट राहणार झेड. लक्षात आहा, पॉईंटचं जेव्हा तिन्ही कोऑर्डिनेट 0 असतात त्यावेळेस तो पॉईंट ओरिजिन 0 0 0 0 0 0 असेल तो ओरिजिन. तर जेव्हा पॉईंटचे 3 पैकी 2 कोऑर्डिनेट 0 असतात तर समजायचं तो पॉईंट कोणत्या तरी ॲक्सिसवर आहे. सपोज मी लिहिलं आहे की हा पॉईंट आर आहे आणि याचे कोऑर्डिनेट्स आहेत 7,0,0. तर लगेच तुम्हाला समजायला पाहिजे की हा जो पॉईंट आहे ना याचे 2 कोऑर्डिनेट 0 आहेत, तर हा पॉईंट ॲक्सिसवर आहे. कोणत्या ॲक्सिसवर आहे? त्याचा एक्स कोऑर्डिनेट 7 आहे, तर हा एक्स ॲक्सिसवर आहे. दुसरा एक पॉईंट घेतला, सपोज मी घेतला आहे एस आणि याचे कोऑर्डिनेट घेतले 0 0 आणि -2. तुम्हाला समजायला पाहिजे की हा पॉईंट झेड ॲक्सिसवर आहे. याचे 2 कोऑर्डिनेट जे आहेत ते 0 आहे, झेड ॲक्सिसवर येतो आहे. -2 हा नंबर झेड ॲक्सिसवर आहे. पॉईंट एससुद्धा झेड ॲक्सिसवर आहे. तर 3 पैकी 2 कोऑर्डिनेट 0 असतील तर पॉईंट हा कोणत्या तरी ॲक्सिसवर असतो. आता जाऊ आपण पुढे. त्यानंतर मी आता या प्लेनमधले पॉईंट घेतो आहे. हा बघा एक्स ओ वाय हा प्लेन आहे, हा प्लेन आहे तो. आणि मी इथे एक पॉईंट घेतला ज्याला मी एल नाव दिलं आहे. हा एल पॉईंट ज्या प्लेनमध्ये आहे त्या प्लेनचं नाव आहे एक्स ओ वाय. या पॉईंटचे कोऑर्डिनेट जर लिहायचे असतील तर हा पॉईंट ज्या प्लेनमध्ये आहे तेच कोऑर्डिनेट फक्त इथे राहतील. हा झेडशी याचा काही संबंध नाही आहे, त्याच्यामुळे याचा झेड कोऑर्डिनेट 0 राहणार आहे. पॉईंट ज्या प्लेनमध्ये आहे त्याचं नाव मी लिहितो आहे एक्स ओ वाय प्लेनमध्ये आहे. त्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट राहणार एक्स, याचा वाय कोऑर्डिनेट राहणार वाय आणि झेड कोऑर्डिनेट राहणार 0. जर 3 कोऑर्डिनेटपैकी एक कोऑर्डिनेट जेव्हा 0 येतो त्यावेळेस तो पॉईंट प्लेनमध्ये असतो, कोणत्या तरी एका प्लेनमध्ये आहे. इथे एक्स वाय कोऑर्डिनेट आहे आणि झेड कोऑर्डिनेट 0 आहे. पॉईंट लाईज इन एक्स ओ वाय प्लेन किंवा एक्स वाय प्लेन. आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे. हा पॉईंट याला मी एम नाव दिलं आहे. हा एम पॉईंट ज्या प्लेनमध्ये आहे त्या प्लेनचं नाव आहे वाय ओ झेड. आता हा पॉईंट वाय ओ झेडमध्ये आहे, त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 राहणार आहे. तर पॉईंट एमचे कोऑर्डिनेट जर लिहायचे झाले तर पहिला कोऑर्डिनेट 0, नंतर येईल वाय कोऑर्डिनेट वाय आणि झेड कोऑर्डिनेट येणार झेड. पॉईंट एम ज्या प्लेनमध्ये आहे त्या प्लेनचं नाव आहे वाय झेड प्लेन किंवा वाय ओ झेड प्लेन. आता एक तिसरा पॉईंट राहिलेला आहे. याला मी एम नाव दिलं आहे. हा पॉईंट ज्या प्लेनमध्ये आहे त्या प्लेनचं नाव आहे एक्स ओ झेड. त्यामुळे याचा वाय कोऑर्डिनेट 0 असेल, एक्स कोऑर्डिनेट एक्स, वाय कोऑर्डिनेट 0 आणि झेड कोऑर्डिनेट्स आहे झेड. जेव्हा 3 कोऑर्डिनेट्सपैकी एक कोऑर्डिनेट जेव्हा 0 येतो त्यावेळेस तो पॉईंट ज्या प्लेनमध्ये आहे त्या प्लेनचं नावही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सपोज मी असं लिहिलं की हा आर पॉईंट आहे आणि या आर पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 7, 5, 0. 3 कोऑर्डिनेट्सपैकी एकच कोऑर्डिनेट 0 आहे. कोणता कोऑर्डिनेट 0 आहे? झेड. तर हा पॉईंट ज्या प्लेनमध्ये आहे ना त्या प्लेनचं नाव आहे एक्स ओ वाय प्लेन. सपोज मी इथे 5 घेतलं आहे एस पॉईंट, त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. एस पॉईंट ज्या प्लेनमध्ये आहे त्या प्लेनचं नाव आहे एक्स ओ झेड प्लेन किंवा यालाच एक्स झेड प्लेन असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. पॉईंटचे कोऑर्डिनेट्स पाहता बरोबर तुम्हाला समजलं पाहिजे की पॉईंट कोणत्या ॲक्सिसवर आहे किंवा कोणत्या प्लेनमध्ये आहे, हे कोऑर्डिनेट्सवरून ओळखता येतं. आता हा जो पॅरलेलोपिपेड मी इथे काढला होता, या पॅरलेलोपिपेडला टोटल 8 व्हर्टेक्स आहे, त्यापैकी 7 व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट सांगून झाले. आता राहिला एक पॉईंट आणि तो आहे हा पॉईंट आहे. याला मी पी नाव दिलं आहे. हा पॉईंट पी 3 पैकी कोणत्याच ॲक्सिसवर नाही आणि तो कोणत्याही प्लेनमध्ये नाही, तो स्पेसमध्ये आहे. तो जो पॉईंट पी आहे ना तो स्पेसमध्ये आहे. तो एक्स वाय झेड पैकी कुठल्याही ॲक्सिसवर नाही, तो या
एक्स ओ वाय किंवा वाय ओ झेड किंवा एक्स ओ झेड पैकी कुठल्याही प्लेनमध्ये नाही. हा पॉईंट पी स्पेसमध्ये आलेला आहे, त्यामुळे या पॉईंटचा कोणताच कोऑर्डिनेट 0 राहणार नाही. याचा एक्स कोऑर्डिनेट राहणार एक्स, वाय कोऑर्डिनेट वाय आणि झेड कोऑर्डिनेट झेड. जेव्हा एखादा पॉईंट स्पेसमध्ये येतो त्यावेळेस त्याचा कोणताच कोऑर्डिनेट 0 राहणार नाही. जर लिहिलं असेल सपोज हा टी पॉईंट आहे आणि टी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 1 2 3. विचारलं की हा पॉईंट कुठे आहे तर तुम्ही सांगायला पाहिजे हा पॉईंट स्पेसमध्ये आहे. 1 2 3 एकही कोऑर्डिनेट 0 नाही. जर मी लिहिलं 3च्या जागेवर 0 लिहिलं आणि तुम्हाला विचारलं की चला सांगा हा पॉईंट टी कुठे आहे, तुम्ही सांगायला पाहिजे हा पॉईंट प्लेनमध्ये आहे. कोणत्या प्लेनमध्ये आहे? एक्स वाय प्लेनमध्ये आहे किंवा एक्स ओ वाय प्लेनमध्ये आहे. आणि जर मी इथे 0 लिहिला आणि विचारलं की हा पॉईंट कुठे आहे तर तुम्ही सांगायला पाहिजे हा पॉईंट ॲक्सिसवर आहे, वाय ॲक्सिसवर आहे. कोणत्या ॲक्सिसवर आहे? वाय ॲक्सिसवर आहे. तसे पॉईंटचे कोऑर्डिनेट्स पाहता बरोबर आपल्याला सांगता आलं पाहिजे की पॉईंट कुठे आहे. आता आपण पाहणार आहोत की हा जो पॉईंट पी आहे हा पॉईंट पी या तिन्ही ॲक्सिसपासून किती डिस्टन्सेसवर आहे. या पॉईंट पीचं डिस्टन्स काढणार आहोत फ्रॉम कोऑर्डिनेट ॲक्सिस अँड फ्रॉम द प्लेन. पण पाहिलं की ज्या पॉईंटचा कोऑर्डिनेट एकही 0 नसतो तो पॉईंट स्पेसमध्ये येतो आणि या स्पेसमध्ये आलेल्या पॉईंटचं डिस्टन्स काढायचं आहे फ्रॉम कोऑर्डिनेट ॲक्सिस किंवा फ्रॉम द प्लेन. ते डिस्टन्स कसे काढायचे ते आता आपण पाहणार आहोत. सुरुवातीला हा पॉईंट आहे पी, पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स वाय झेड. हा पॉईंट पी या एक्स ॲक्सिसपासून किती डिस्टन्सवर आहे. एक्स ॲक्सिस आणि या पॉईंटमधलं डिस्टन्स जर काढायचं असेल ना तर आपल्याला हा ॲक्सिसवरचा जो पॉईंट आहे ए त्याला आणि या पॉईंट पीला जॉईंट करावं लागेल. हे झाला डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम एक्स ॲक्सिस. आणि आता हे डिस्टन्स जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार आहोत. पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? एक्स वाय झेड. पॉईंट एचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स कॉमा 0 कॉमा 0 आणि आपल्याला डिस्टन्स पाहिजे पी ए. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला एक्स कोऑर्डिनेटमधून एक्स कोऑर्डिनेट मायनस करा, एक्स मायनस एक्स होल स्क्वेअर प्लस इकडे येणार आहेत वाय मायनस 0 होल स्क्वेअर प्लस येणार झेड मायनस 0 होल स्क्वेअर. एक्स मायनस एक्स हे झाले 0 प्लस इथे येतील वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला मिळाला वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. जर आपल्याला पॉईंट पीचं डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे रूट वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, रूट वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. लक्षात आता डिस्टन्स ऑफ पॉईंट पी एक्स कॉमा वाय कॉमा झेड फ्रॉम एक्स ॲक्सिस इज इक्वल टू मिळाला आहे अंडर रूट वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आणि आता जो फॉर्म्युला मिळाला आहे ना यावरूनच हे बाकीचे राहिलेले 2 फॉर्म्युले आपण लिहू शकतो. सिंपल आहे. फ्रॉम एक्स ॲक्सिस आहे, ॲक्सिसचं नाव एक्स आहे. तर बघा या रूटमध्ये एक्सचा स्क्वेअर आलेला नाही, वाय आणि झेडचा स्क्वेअर आला आहे. आता फ्रॉम वाय ॲक्सिस जर पाहिजे असेल तर हा फॉर्म्युला राहणार आहे अंडर रूट ॲक्सिसचं नाव वाय आहे त्यामध्ये वाय येणार नाही, मग एक्स कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेट यांचा स्क्वेअर राहणार एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आणि फ्रॉम झेड ॲक्सिस काढायचं असेल तर यामध्ये झेड कोऑर्डिनेटचा स्क्वेअर येणार नाही, अंडर रूट याला आपण लिहिणार आहोत एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर कोणताही पॉईंट जर तुम्हाला दिला असेल आणि त्याचं डिस्टन्स विचारलं फ्रॉम एक्स किंवा वाय किंवा झेड ॲक्सिस ते डिस्टन्सेस लवकरात लवकर तुम्हाला कॅल्क्युलेट करता आले पाहिजे. याचं एक एक्झाम्पल आपण घेणार आहोत. आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे ऑफ पॉईंट पी त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत -1 2 3 आणि नंबर 1 मी लिहितो आहे फ्रॉम एक्स ॲक्सिस
लगेच हे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करता आलं पाहिजे. डायग्रामकडे न पाहता तुम्हाला डिस्टन्स जे आहे ते फाइंड करता आलं पाहिजे. ॲक्सिसचं नाव आहे एक्स अंडर रूट, यामध्ये एक्स कोऑर्डिनेटचा स्क्वेअर लिहू नका, वाय आणि झेडचा स्क्वेअर लिहा, म्हणजे 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 4 प्लस 9 इज इक्वल टू रूट 13. ह्या पॉईंट पी एक्स ॲक्सिसपासून रूट 13 युनिट डिस्टन्सवर आहे. आता जर आपण फ्रॉम वाय ॲक्सिस लिहिलं असतं, त्या रूटमध्ये वाय कोऑर्डिनेटचा स्क्वेअर आला नसता, -1 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू रूट 1 प्लस 9 इज इक्वल टू रूट 10 युनिट्स. पॉईंट पी आणि वाय ॲक्सिस यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आहे रूट 10 युनिट्स. आणि तिसरं जर फ्रॉम झेड ॲक्सिस विचारलं असतं, त्या रूटमध्ये झेड कोऑर्डिनेट आला नसता, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट यांच्या स्क्वेअरची ॲडिशन -x² प्लस 2 स्क्वेअर -1 स्क्वेअर, -1 स्क्वेअरचा आहे तो 1, 2चा स्क्वेअर आहे तो 4 इज इक्वल टू रूट 5 युनिट्स. तसे हे डिस्टन्सेस फाइंड करणं खूप सिम्पल आहे. कोणताही पॉईंट दिला स्पेसमधला आणि तुम्हाला विचारलं की तो पॉईंट फ्रॉम एक्स, फ्रॉम वाय, फ्रॉम झेड ॲक्सिस किती आहे ते डिस्टन्स, तर लवकरात लवकर ह्या फॉर्म्युला यूज करून तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता. आता आपण पाहणार आहोत की हा जो पॉईंट पी आहे त्याचं या 3 प्लेनपासून डिस्टन्स किती राहणार आहे. पहिला एक्स ओ वाय, दुसरा वाय ओ झेड, तिसरा एक्स ओ झेड. स्पेसमध्ये पॉईंट आहे पी आणि त्या पॉईंट पीचं डिस्टन्स काढायचं आहे फ्रॉम एक्स ओ वाय प्लेन. हा आहे तो पॉईंट आणि तुम्हाला या पॉईंटचं या प्लेन एक्स ओ वाय प्लेनपासून हा पॉईंट किती डिस्टन्सवर आहे ते डिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल तर हा पॉईंट यल त्या प्लेनमध्ये होता, त्या पॉईंटला आणि या पॉईंटला मी जॉईन केलं, हे डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स आहेत, एलचे कोऑर्डिनेट्स आहेत, पी एल हे डिस्टन्स काढायचं आहे. त्याला म्हणायचं डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम एक्स ओ वाय प्लेन, दॅट इज या डायग्राममध्ये जर पाहिलं तर ते झालं पी एल. आता हे पी एल डिस्टन्स कसं काढणार, तर डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा, अंडर रूट एक्स कोऑर्डिनेटमधून एक्स कोऑर्डिनेट मायनस करायचं, एक्स मायनस एक्स होल स्क्वेअर प्लस येणार आहेत वाय मायनस वाय होल स्क्वेअर आणि प्लस येणार आहेत झेड मायनस 0 होल स्क्वेअर. त्यामध्ये एक्स मायनस एक्स 0, वाय मायनस वाय 0 आणि इकडे येणार आहे झेड स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट झेड स्क्वेअर. आणि मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जर कॅन्सल झाला ते इज इक्वल टू राहिले झेड. झेड म्हणजे काय, तर पॉईंट पीचा झेड कोऑर्डिनेट्स, पी एल डिस्टन्स आहे, पॉईंट पीचा झेड कोऑर्डिनेट्स एवढा आला आहे, म्हणून इथे लिहिताना आपण लिहिणार आहोत झेड कोऑर्डिनेट. पण आता लक्षात द्या पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स कधी कधी निगेटिव्ह असतात आणि डिस्टन्स कॅल्क्युलेट करतोय आपण, हे डिस्टन्स कधी निगेटिव्ह राहणार नाही. त्याच्यामुळे हे जे झेड कोऑर्डिनेट्स दिले आहेत ना याला आपण असं मॉडमध्ये लिहिणार आहोत. फॉर्म्युला मिळाला डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम एक्स ओ वाय प्लेन इज इक्वल टू मॉड ऑफ झेड कोऑर्डिनेट्स. आता ही सुद्धा एक टेक्निक आहे. प्लेनच्या नावामध्ये एक्स आहे, प्लेनच्या नावामध्ये वाय आहे, झेड नाही, ते लिहिताना मॉड ऑफ झेड कोऑर्डिनेट लिहायचे. असाच पुढचे 2 फॉर्म्युले जे आहेत ते आपण लिहू शकतो. इथे आहे फ्रॉम वाय ओ झेड प्लेन, प्लेनच्या नावामध्ये वाय आहे, प्लेनच्या नावामध्ये झेड आहे, प्लेनच्या नावामध्ये एक्स नाही, ते डिस्टन्स लिहिताना तुम्ही असं लिहिणार मॉड ऑफ एक्स कोऑर्डिनेट. आणि आता तिसऱ्यामध्ये प्लेनचं नाव एक्स ओ झेड आहे, प्लेनच्या नावामध्ये एक्स आहे, प्लेनच्या नावामध्ये झेड आहे, प्लेनच्या नावामध्ये वाय नाही, ते डिस्टन्स लिहिताना लिहू आपण मॉड ऑफ वाय कोऑर्डिनेट. पुन्हा एकदा रिपीट करतोय, हे डिस्टन्सेस लिहिताना मॉड यासाठी लिहिलं आहे की या पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स कधी कधी निगेटिव्ह असतात आणि आपण कॅल्क्युलेट करतोय डिस्टन्स, आणि डिस्टन्स जे आहे ना ते निगेटिव्ह राहणार नाही, त्याच्यामुळे याला लिहिताना मॉडमध्ये लिहिलं आहे. याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय की पॉईंट पी आहे,
आणि पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स आहेत -1, -2 आणि 5. आणि तुम्हाला विचारलं ह्या पॉईंट पी फ्रॉम XOZ प्लेनपासून किती डिस्टन्सवर आहे. डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम XOZ प्लेन. बघा प्लेनच्या नावामध्ये एक्स आहे, झेड आहे, तर आपल्याला इथे लिहिताना मॉड ऑफ या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट लिहावं लागेल. तर ते येणार आहेत मॉड ऑफ -2. आणि मग मॉड काढून टाकला तर निगेटिव्ह साईन निघून जाणार. इथे राहणार आहे 2 युनिट्स. पॉईंट पी XOZ प्लेनपासून ज्या डिस्टन्सवर आहे ते डिस्टन्स आहे 2 युनिट्स. प्लेनचं नाव चेंज केलं मी आणि असं विचारलं की XOY प्लेनपासून किती डिस्टन्सवर आहे. XOY. तर प्लेनच्या नावामध्ये एक्स आहे, वाय आहे, ते याच्या झेड कोऑर्डिनेट एवढं राहणार मॉड ऑफ 5 आणि प्लस असल्यामुळे मॉड काढून टाकला तरी +5 राहणार आहे. तिसरा प्लेन जर घेतला YOZ प्लेन फ्रॉम YOZ प्लेनपासून किती डिस्टन्सवर आहे. त्यामध्ये वाय आहेत, झेड आहेत, एक्स कोऑर्डिनेट नाही आहे, इथे एक्स नाही आहे, मग एक्स कोऑर्डिनेट घ्यायचं. तर मॉड ऑफ -1 मॉड काढून टाका, हे डिस्टन्स राहणार आहे 1 युनिट. तर पॉईंट या तिन्ही ॲक्सिसपासनं तिन्ही प्लेनपासनं किती डिस्टन्सेसवर आहे याचे कोऑर्डिनेट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, डिस्टन्सेस सांगितलेले आहेत. ही होती 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. आणि आता पुढे जे वेक्टर आहे त्या वेक्टरमध्ये ही अशाच प्रकारची 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम येणार आहे. त्यामुळे या सिस्टीमचा व्यवस्थित स्टडी तुम्ही करायला पाहिजे. बाकीचं जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.